प्रभाग क्रमांक 18 गेली आपण अनेक वर्षापासून बघतायत की वाशी गाव असेल, मोराज असेल, पामबीच रोड असेल, या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं विविध समाजातील लोकांना एकत्र करून एक चांगला विकासचं मॉडेल हे भगत परिवाराने या परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे। या भागातील स्वच्छता असेल, रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, संपूर्ण वॉर्डमधील विविध सुखसोयी असतील, तर या संपूर्ण यांच्या डेव्हलपमेंटच्या मॉडेलच्या माध्यमातून या संपूर्ण प्रभागाचा कोल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे, भगत परिवाराच्या बाजूने। त्यामुळे मला वाटतं की नवी मुंबईमधील विक्रमी मतांना जे उमेदवार निवडून येणार आहेत, जे पॅनल निवडून येणार आहेत, त्यामध्ये अग्रस्थानी हा प्रभाग क्रमांक 18 असेल। बाकी आपण बघितलं की कोविडचा कालखंड हा अत्यंत कठीण कालखंड होता आणि आपण नगरसेवक आहोत किंवा आपल्याला निवडणूक लढायची आहे अशी भावना बाजूला ठेवून कर्तव्य भावनेनं काम करण्याची गरज होती आणि त्या कालखंडात अत्यंत नियोजनबद्धरित्या समर्पित भावनेनं या संपूर्ण कुटुंबांना आणि यांच्या कार्यकर्त्यांना या परिसरात प्रचंड परिश्रम घेतले। स्वतःला सुरक्षित ठेवताना सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवण्याकरता अत्याधुनिक त्या ठिकाणी पद्धतीचा वापर असेल, स्वतःहून जाऊन एखाद्या पेशंटला कोविड सेंटरमध्ये घेऊन जाणं, हॉस्पिटलला घेऊन जाणं, अशा प्रकारची एक कर्तव्यभाव या संपूर्ण परिसरामध्ये यांनी केलेला आहे। त्यामुळे नागरिकांच्या प्रती एक चांगला भाव व्यक्त करत असताना कृतज्ञता रॅली म्हणून त्यांनी या संपूर्ण रॅलीला संबोधलं आहे। मला वाटतं की झालेल्या मतदानापैकी 75% पेक्षा जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि भगत परिवाराला या प्रभागामध्ये